आपले संदीप रावांचं नाव घेते गोळे सरांची. नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांच्या लाडक्या सईपासून आज व्हिडिओला स्टार्ट झाली आहे. तुम्हाला सगळ्यांना सईला बघायचं असतं, तर सकाळी मस्त तिला रेडी केलं होतं. तर चला म्हटले तिचं शूट घेऊ, तुमच्यासोबत शेअर करू. आणि आज हळदीचा कार्यक्रम, तर आज हळदीचा कार्यक्रम आणि हे लग्नघर म्हटले का वेगवेगळ्या म्हणजे पूर्वीपासून चालू, तर पूर्वीपासून चालू इथं आजपर्यंत काय आपल्या पद्धतीत असतात. लग्नामध्ये विविध कार्यक्रम असतात, सगळे काय पार पाडावे लागतात. तर सकाळी ना तर हे आहे ना तर अक्कांच्या बहीण आहे, तर लहान्या बहीण, तर त्यांनी खूप छान असे मांडे तयार केले. तर मी पण पहिल्यांदाच बघितलं, कारण इकडे आपण तव्यावरची पोळी करतो आणि खानदेश भागाकडे ना म्हणजे खापरावरची मांडेच केले जातात. तर खूप मस्त म्हणजे खापर तर छोटंच होतं, नाही तर ते बोललं खूप मोठे मांडे केले जातात. तर मी पहिल्यांदाच बघितलं, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू. तर आज देवक आणलं जातं, मांडव टाकला जातो, अजून बांगड्या भरल्या जातात आणि रात्री हळदीचा कार्यक्रम, वरमाईंची मिरवणूक, वेगवेगळे खूप मस्त मस्त अशा आहे ना पद्धती असतात तिकडे. तर म्हटलं सगळं तुमच्यासोबत शेअर करू. आणि हे ना तर जेव्हा देव नाचवले जातात देवांनाही नैवेद्य दिला जातो, जेव्हा मंडप टाकला जातो तिथेही नैवेद्य दिला जातो. तर हळदीच्या सकाळी मांडव टाकला जातो ना, तो एक त्यांच्या म्हणजे मांडव टाकलेल्या दिवशी ना असं मान दिला जातो. तर वेगवेगळे पद्धतीने जेव्हा बैलगाडी येते ना, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलेच. तर आता सकाळी नैवेद्य करायचं तर चालू होतं. तर सार भात म्हणजे पुरणपोळी, अजून खीर वगैरे सगळं काही नैवेद्यासाठी केलं जातं, कुरडई भजी वगैरे सगळं काही. आणि नंतर जेव्हा मांडव टाकण्यासाठी जी बैलगाडी येते ना, तर त्याच्यासोबत भरपूर असे ना गावकरी येतात. तर सगळे गावातले माणसं जमा होतात. तर त्यांच्यासाठी पण चहा, नाश्ता, नंतर देवक वगैरे आणल्यानंतर सगळ्यांसाठी जेवण सगळं काही केलं जातं. तर मांडव टाकणं हे तिकडच्या भागात एकदम असं खास असतं. म्हणजे मांडव टाकला की त्या दिवशी सगळे पाहुणे मांडव टाकण्यासाठी येतात, गावकरी जमा होतात. खरंच म्हटले चला तर तुमच्यासोबत शेअर करू, कारण खूप सारी मांडव टाकण्यासाठी पण गर्दी होती. आणि जेव्हा ती बैलगाडी येते ना, तेव्हा ना सगळे जोडप्याने ओवाळले जातात, त्यांचं औक्षण केलं जातं, फोटोशूट केलं जातं. आणि मस्त नाश्त्यासाठी भजी केलेली होती, चहा सगळ्यांसाठी. तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर चला, तर सगळे काय बाहेर होते. आणि हे आहे ते मामांचं घर. आणि सईसाठी ना अक्कांनी बाहुली पण घेऊन ठेवली होती, पण बाहुलीची सईने खूप हालत बेकार केली ती 2 दिवसातच. सगळे काही सईचे बाहुलीचे केस वगैरे सगळे काही काढून टाकलेलं होतं. आणि हे बघा आत्ता मांडव टाकण्यासाठी ना आलेले. तर म्हणजे आंब्याच्या डगळ्यांचाच टाकला जातो ना, तर पुढे तर आपला मंडप टाकलेलाच होता. आणि इथे लाकडे वगैरे लावलेले आहे ना, तर त्याच्यावर आता ते ढगळे टाकले जातील. त्यापूर्वी ना सगळे वाजत गाजत बघा आता पूर्ण म्हणजे गावकरी ना ते मांडव घेऊन येतात. आणि सगळ्यात पहिले आईंनी ना औक्षण केलं. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आईन त्यांचं झाल्यानंतर आहे ना सगळ्यांना जे जोडपे येतात ना सगळे औक्षण करतात. आणि ताटामध्ये ना मोरपीस दिला जातो. तर बैलांचंही औक्षण केलं जातं. आणि खूप सारी गर्दी होती. तर खरंच भारी वाटतं. म्हणजे असे काही छोटे मोठे आपल्या लग्नामध्ये सगळे काही पद्धती असतात ना, ते सगळं करून आहे ना छान वाटतं. सगळ्यांना एन्जॉय घेता येतो, कारण हे पण एक आहे ना म्हणजे पूर्वीपासून चालू आहे आणि ते आजपर्यंत पण आहे ना चालूच आहे. तर भारी वाटतं खरंच की आपले पूर्वी सगळे काही करायचे ते अजून आपण हे करतोय. खरंच ह्या पद्धती खूप मस्त आहे. तर तुम्हालाही कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर मांडव टाकल्यानंतर हे ना नवरीचं आहे ना एंट्री घेत होते घरामध्ये येण्याची. छान मस्त नऊवार घातली होती, खूप छान असं मराठी लुक केलेलं होतं, मस्त दिसत होती ना. आणि चाललं होतं तिचं व्हिडिओ काढण्याचं, फोटो शूट करण्याचं काम. आणि घरामध्ये ना प्रवेशद्वाराचीही पूजा केली, त्यानंतर उंबराट्याचीही पूजा केली आणि आपल्या तुळशीचीही पूजा केली. आणि त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्येही देवघराचीही पूजा केली. आणि ते सगळे काही नाश्ता करत होते. मला तर उपवास होता त्या दिवशी चतुर्थीचा, तर म्हटले चला तर सगळे तुमच्यासोबत शेअर करते. आणि घरामध्येही खूप छान असे एंट्री करताना तिचे व्हिडिओ वगैरे काढले. आणि जेव्हा ना लग्नाच्या दिवशी ते हॉलला जायचं नाही तेव्हा खूप छान मस्त एंट्री केली. सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे. आणि ज्या आहे ना म्हणजे नवरीसोबत त्या काही नवरीच्या मावशीच्या मुली, काही मावशी त्या आहे. आणि सई मस्तपैकी बाहेर खेळत होती, मस्त भजे वगैरे. तर तुमच्या सईला भजे खूप आवडतात, तर मस्त भजे वगैरे खाल्ले. आणि आईने पण छान मस्त, आई पण रेडी झालेल्या होत्या. तर आता देवक आणायचं, तर देवकाचा मान आम्हाला होता. तर सईच्या पप्पांना टॉवेल टोपी वगैरे टाकली. आणि त्यानंतर माझ्या हातामध्ये ना तर त्या सुपामध्ये ना पीठ, खोबरं, डाळ वगैरे असते, तर ते घेऊन ना आपल्याला सोनाराच्या दुकानात जावं लागतं. जेव्हा लग्न जमतं ना तेव्हा ना आपण ना आपले देव बनवायला टाकतो, तर ते ना लग्नाच्या म्हणजे हळदीच्या दिवशी सकाळी आणावं लागतात आपल्या घरी. तर त्याचा मान आम्हाला होता. तर आता आम्ही सोनाराच्या दुकानात जाणार. तर मस्त छान मस्त मी उखाणंही घेतलं आहे. आणि चला तुम्हालाही तुमच्यासोबतही शेअर केले, तर चला व्हिडिओ बघा. पाहिजे समोर चला चला जाओ. झाला का? तर देवक आणल्यानंतर आहे ना पुन्हा ना मारुती मंदिरात आणलं जातं. तर तसंच ज्याप्रमाणे आपण देवक आणायला गेलो ना वाजत गाजत, त्याचप्रमाणे पुन्हा मारुती मंदिरात आणलं जातं. आणि मारुती मंदिरामध्ये ना तर रुईच्या पाण्याची पत्री ठेवलेली असते ना, ती पुन्हा आपल्याला तिथून आणायची असते. तर त्याचीही पूजा वगैरे करतात. तर सुपामध्ये ती पूर्ण म्हणजे अशी झाकून आणली जाते. तर छान सगळे काही पुन्हा सगळे आमच्यासोबत येतात. तर असे वाजत गाजत पुन्हा घरी आणलं जातं. आणि नंतर घरी आणल्यानंतर सगळ्या देवांची पूजा वगैरे करतात. आणि इथे पण आहे ना सगळ्या 5 सुवासिनी असतात ना, तर 5ही सुवासिनींनी ना तर याची ना पत्रीची पूजा करतात, तर औक्षण करतात. तर अशा पद्धतीने तर आणि इथे घरी आल्यानंतर आहे ना पुन्हा मंडप म्हणजे असं मांडव जशा दोऱ्याने ना तो बांधला जातो. तर हे बघा अशा म्हणजे आपला दोरा असतो ना, तर जे मांडवाचे ते 2 खांब असतात ना ते बांधले जातात दोऱ्याने. तर 5 फेरी घातले जातात. आणि त्यानंतर आपल्या देवांची पूजा केली जाते. लग्न लावलं जातं जेव्हा मंडप बनलं जातं ना, तर सगळ्या देवांचा अभिषेक केला जातो. आणि हे बघा आता देवांचं लग्न लावलं जातं.
शांतरा पाचवीलो जेरंबा गणनायका गजमुखा आदन्यानंतव हरो निबुद्धे बदले शांतरा पाचवीलो जेरंबा गणनायका गजमुखा मोद्र हो दरिदा पुर्या सदा मंगलो शुभ मंगलो सावधान आले लग्नगती समय को नवरा देवुनी यवाकरा गुरुयोते मधुवर्ग पूजन करा अंतर्पदा देवाचं लग्न झाल्यानंतर आहे ना 5 सुवासिनी पुन्हा आहे राजन ही भरली जाते आणि त्यानंतर आहे ना पुन्हा म्हणजे याचंही तेलवण पाडलं जातं, उमरट्याही तेलवण पाडलं जातं आणि हळद दळण्याचं असतं ना तर त्याच्याही तेलवण पाडलं जातं. तर हे मी पहिल्यांदा बघितलं आणि इकडे म्हणजे देव जेव्हा अभिषेक वगैरे होतात तेव्हा सोपामध्ये ठेवले जातात आणि आता सगळे देव नाचवले जातात. तर हे आहे ना तर हे मोठे मामा मामे आहे म्हणजे नवरीचे आईवडील आणि ही नवरीला अजून एक बहीण आहे. तर तुम्हाला सगळे काही व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि सगळे काही फोटोशूट करत होते आणि सगळ्यांनी मस्त देव नाचवले, सगळ्यांनी खूप एन्जॉय घेतला. नाच ना सही आता नाच ना मी फोटो तर देव नाचवल्यानंतर सगळ्यांना जेवायला बसवलं. तर सगळे म्हणजे जे मांडव टाकायला येतात ना त्यांनाही जेवण असतं. तर जास्त काही शूट घेता नाही आले आणि आमचं फराळाचंही झालेलं होतं आणि आता नवरीला चुडा भरताय. तर इथे मनवाखालीच आहे ना नवरीला चुडा भरला जातो आणि त्यानंतर आहे ना ज्यांना बांगड्या भरायच्या ना तर त्यांनीही भरल्या आणि आमच्याही आईंनाही भरल्या. म्हणजे आपल्या घरी जे पाहुणे येतात ना तर त्यांना सगळ्यांना आहे ना बांगड्या भरल्या जातात आणि मस्त छान जेव्हा नवरीला चुडा भरला जातो ना तेव्हा खरंच नवरीचं लुक एकदम मस्त म्हणजे नवरीला एक वेगळाच रूप येतं. तर खरंच छान वाटतं जेव्हा हातामध्ये चुडा भरला जातो आणि हातावरती जेव्हा मेहंदी काढली जाते तेव्हा खरंच नवरी ही म्हणजे खरंच नवरीचं रूप अधिकच खुललेलं जातं. तर चला मस्त दिसते ना आमची नवरीबाई, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तर ही आहे ना लग्नाच्या दिवशी नाही करत पण जेव्हा आपले म्हणजे बाळ जन्माला येतं बाळ जन्माला आल्यानंतर आहे ना 12 दिवसाचं होतं तेव्हा पूजा केली जाते ना. तर आमच्याकडे म्हणजे वेगळी पद्धत आहे पण खानदेश भागाकडे अशा पद्धतीने केलं जातं. तर जी बाळाची आई असते ना तिचा मळवट भरला जातो, पायावरती ना अशी कुंकवानी साईडने डिझाईन केली जाते. तर हे ना म्हणजे आईची आई करतात. तर म्हणजे माहेर केलं जातं कारण आपण माहेरी असतो ना त्यामुळे. तर म्हणजे पायावरती बघा असं कुंकवानी छान असं मेहंदी टाईप डिझाईन केलेली आहे. तर म्हणजे आमच्याकडे करत नाही, खानदेश भागात करतात. तर मीही पहिल्यांदाच बघितलं, मला वाटलं लग्नाच्या दिवशी करतात पण मी त्यांना विचारलं ना तर हे कधी केलं जातं तर ते बोलतात जेव्हा बाळ 12 दिवसाचं होतं, बारीची पूजा असते ना त्या दिवशी करतात. पण काही कारण असतं ना त्या दिवशी 12च्या दिवशी पूजा नाही करता आली. तर हे ना ज्या दिवशी म्हणजे ज्या बाळाचं राहिलं जातं ना तर त्याच्या लग्नाच्या दिवशी तर लग्नाच्या किंवा हळदीच्या दिवशी हे केलं जातं. तर याला आहे ना पाणी बदल करणं असं म्हणतात. तर मलाही जास्त माहीत नाही आहे, तर जेवढं मला माहिती आहे ना तेवढं तुमच्यासोबत शेअर करते.
तर वरती ना चुंबीवरती कळशीमध्ये पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे डोक्यावरती पाणी घेऊन येणं आणि आपल्या तोंडामध्येही पाणी ठेवून येणं, असं पूर्ण घरामध्ये 5 चक्कर मारले जातात. तर आणि पुढच्या दरवाजालाही ना आपले हळदीचे ठसे मारले जातात, तर ते ठसेही ओढले पाहिजे आणि मागच्या दारालाही ठसे ओढवतात. तर अशी काही पद्धत आहे. तर मला जास्त माहीत नाही, पण काही असतील का त्या भागाकडे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भरपूर त्यांच्या कमेंट होतात की म्हणजे ओतूर माझं माहेर आहे, काहींचं सासर आहे. तर कमेंट द्यायला मला आहे ना सध्या, कारण आता लग्न घरी पण आता अजूनही लग्न आहे माझ्या पुतण्याचं, त्यामुळे ना काही जमत नाही आहे, त्यामुळे ही व्हिडिओ लेट येत आहे. तर प्लीज समजून घ्या, जसं मला टाईम भेटेल ना तसं तुम्हाला तुमच्यासोबत ना सगळ्यांना कमेंटचे रिप्लाय देणारच आहे. तर डोक्यावरती ना तांब्यामध्ये पाणी घेऊन येणं आणि तोंडामध्येही पाणी ठेवून येणं. इथं पाटावरती माती टाकली जाते, त्याचीही पूजा केली जाते, दिवा लावला जातो आणि याची पूजा करून घरामध्ये चक्कर मारले जातात. अशी काही पद्धत आहे. तर चला व्हिडिओ बघा. तर ही पद्धत झाल्यानंतर आता वरमाई मिरवणूक निघते गावामध्ये. तर हे ना म्हणजे वरमाईच्या माहेरी झाले जातात. तर वरमाई म्हणजे काय, तर नवरीची आई. तर नवरीची आई, मावशी, चुलती, तर हे सगळे काय ना म्हणजे गावामध्ये आपल्याला कोणीही बोलवतं तर जास्त करून माहेरचे किंवा मामाचं घर असतात ना त्या ठिकाणी जातात आणि तिथे गेल्यानंतर त्यांना म्हणजे नवरीच्या आईन ते असतात ना, त्यांना बाहेर येणं अंगणामध्ये खुर्च्या टाकले जातात आणि त्यानंतर त्यांना तिथे बसवलं जातं, त्यांचे पाय धुतले जातात, त्यांचा मेकअप केला जातो. तर सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअरच केलं आहे. तर हे पण मी वरमाईची मिरवणूक आहे ना पहिल्यांदाच बघितली. तर आपल्याकडे म्हणजे लग्न झाल्यानंतर कसं जेव्हा नवरदेवाची सासू असते तर त्यांना खुर्चीवर बसवलं जातं, त्यांचे पाय धुतले जातात, मेकअप केला जातो, म्हणजे त्याला झाल भरणं म्हणतात. आणि इकडे वरमाईची मिरवणूक नवरीच्या आई, मावशी, आत्या वगैरे सगळ्यांना बसवलं जातं. हे बघा त्यांचे केस विचारताय, त्यांचे पाय धुताय आणि इकडे ना सगळ्या नवरीच्या बहिणी मस्त डान्स करताय, कारण बाहेर गाणे वगैरे चालू होते. तर जास्त गाणे घेता येत नाही कारण कॉपीराईट येऊ शकतं, त्यामुळे त्यानंतर बाहेर त्यांचे हात म्हणजे पाय वगैरे धुवून मेकअप वगैरे केल्यानंतर त्यांना घरामध्ये बोलवलं जातं. त्यांना म्हणजे चहा वगैरे केला जातो किंवा रसना केला जातो. आता गरमीचे दिवस आहे. त्यानंतर सगळ्यांना नवरीच्या आई असतात ना सगळ्यांची ओटी भरली जाते आणि जी ओटी भरते ना तर ती ओटीमध्येच ठेवण्याचं ना परत आपल्या पुन्हा घरी जावं लागतं आणि तसं पुन्हा पूर्ण गावामध्ये अशी त्यांची वरमाईची मिरवणूक निघते. तर असं काही पद्धत असतात. तर चला आता त्यानंतर हळदीचा कार्यक्रम तो तुम्हाला ना पुढच्या ब्लॉगमध्ये येईल, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन नसल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.